जय भीम ही घोषणा मी इतक्या वेळा ऐकली. आता जय भीम ही दलितांची घोषणा नाही राहिली. जय भीम ही या देशाची सर्वांची घोषणा झालेली आहे. आणि जे एकेकाळी आमचं स्वप्न होतं की बाबासाहेब हे सर्व समाजाचे नेते झाले पाहिजेत, ते हळूहळू पूर्ण होताना दिसतोय. इन्किलाब जिंदाबाद. भाजपचा आक्षेप आहे इन्किलाब जिंदाबाद या घोषणेला. पण एक मुलगी तिथे आली एबीपी न्यूजची, ती म्हणाली आप आप ऐसे कैसे स्लोगन्स दे रहे हो, अभिजीत नीलावचेला कैसे स्लोगन्स दिए हमने, नाही ये इन्किलाब जिंदाबाद. अरे मला ना शब्द वाईट येतो, मी रोखतो मला, कारण खरंच यांना शिव्या द्यायची त्यांची लायकी आहे. तो संजय राऊत शिव्या देतो ना, हे असलीच लायकी आहे साल्यांची. तर हे असे लोक तिथे इन्किलाब जिंदाबाद ही कोणाची घोषणा, ही भगतसिंगची घोषणा आहे. तो भगतसिंग 23व्या वर्षी फाशी चढला. तुम्हाला घरात बसून चहा पिताना फालतू गप्पा मारता लाज नाही वाटत? माझं या सगळ्या मध्यमवर्गीयांना पांढरपेशांना म्हणणं आहे, पण समाज बदलतोय. मी तुम्हाला सांगतो, मला हा अनुभव आला. माझा रिक्षावाला म्हणाला दिल्लीत, सर अभी मोदी जी को जाना चाहिए. क्या बात. मैंने भी मोदी जी को वोट दिया था, बिहार मधून होता, लेकिन अभी जाना चाहिए. ये सब हो रहा है ना, वो ठीक नाही. एक रिक्षावाला तिथे आला होता, मुलांना पाणी वाटत होता. अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. हा देश खराब नाही, हा देश धर्मांध नाही, हा देश जातीयवादी नाही. राजकारणी लोक फायदा घेऊन धर्मांधता आणि जातीयवाद वाढवतात. मुलं कोणत्याही धर्माची, कोणत्याही जातीची तिथे एकमेकाला मदत करत होती.